नवी मुंबईतील विविध कारणांसाठी विविध प्रश्नांसाठी या ठिकाणचे खासदार नरेश म्हस्के आहेत. सिडको एमडी आणि महानगरपालिका कमिशनर यांना भेटलेलं आपल्याबरोबर या ठिकाणी खासदार आहेत. त्यांच्याशी बोलूया. सर, सिडको दरबारी आपण जॉईंट एमडीला भेटलात, काय प्रश्न आपण मांडलेत, कशा प्रकारचं आश्वासन मिळाले? आपणास माहीत आहे की नवी मुंबईचा विकास सिडकोने केलेला आहे आणि त्या इमारती आता जुन्या झालेल्या आहेत. त्याच्यातलं जे काही 8 वर्षापासून जे ट्रान्सफरच्या केसेस आहेत, म्हणजे आपण ट्रान्सफर NOC आणि मॉर्गेज NOC देणं नवी मुंबई सिडकोने बंद केलेलं आहे आणि त्यामुळे ती घर जर नावावरच होत नाही आहे, कोण आपला वारलेला आहे माणूस त्याच्याकडनं ते त्याच्या घरातल्यांच्या नावावर करायचं आहे, कोणी विकत घेतलेलं आहे आणि या सर्व गोष्टींमुळे ते NOC नसल्यामुळे अनेक लोकांना लोन मिळत नाही आहे. लग्न कार्य त्यांच्या घरात असतं, त्यांना लोन काढायचं असतं, शैक्षणिक लोन काढायचं असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या अडचणी त्या फॅमिलीवरती आलेल्या आहेत. मी मागील जेव्हा खासदार आपल्या दारी हा कार्यक्रम केला, जवळजवळ 400 ते 500 लोकं ह्याकरता आली होती आणि मी जेव्हा पाहिलं तर नवी मुंबईत जवळजवळ 1 लाख अशी कुटुंबं आहेत की या NOC न मिळाल्यामुळे त्यांना खूप त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आज आम्ही या संदर्भात सिडको MDंशी भेट घेतली आणि त्यांचंसुद्धा मी आभार मानेन की आजच्या आज हा निर्णय घेतलेला आहे की जे NOC देणं जे बंद केलं होतं ते त्यांनी आजपासून सुरू केलेलं आहे. सर, महानगरपालिका आयुक्तांना सुद्धा तुम्ही आपण भेटलेला आहात, काय मागण्या महानगरपालिका जर आज शेवटी नागरी कामाच्या संदर्भात आज बरेचसे आमचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही आहे, पाईपलाईन टाकलेले आहे, त्याच्यामध्ये पाणीच येत नाही आहे, म्हणजे नुसत्या टाकून ठेवलेल्या आहेत. फुटपाथचा प्रॉब्लेम आहे, गटारांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगचा विषय आहे, रस्त्यावरून चालता येत नाही आहे, झोपडपट्टीमध्ये अनेक विषय पेंडिंग आहेत. याकरता आज नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी भेटलेलो आहे. अनेक निवेदनं जे लोकांची होती त्या ठिकाणी मी दिलेली आहेत. मी सातत्याने महिनाभरात 15 दिवसामध्ये लोकांना भेटत असतो आणि त्यांनी ज्या काही अडचणी दिलेल्या आहेत, महानगरपालिकेच्या संदर्भात कामं आहेत, ती घेऊन आज या ठिकाणी मी आलेलो आहोत. त्या ठिकाणी आयुक्तांबरोबर आमची बैठक झाली. म्हणजे मला पूर्वी खूप वाटायचं की नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे खूप छान असं आहे, एक सुंदर असं ताजमहाल आहे. परंतु या त्या 8 महिन्यापर्यंत जेव्हा मी या ठिकाणी 10 महिने झाले काम करतो आहे, तर लक्षात आलं की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप अडचणी आहेत. ते रस्ते नाही आहेत, फक्त मुख्य रस्ते आहेत, पण अंतर्गत रस्ते अगदी स्मशानभूमीसारख्या ठिकाणीसुद्धा जुनी गावं आहेत आणि स्मशानभूमी आहेत, म्हणजे साध्या शेड पण नाही आहेत, फुटपाथ नाही आहेत, मैदानांचे प्रॉब्लेम आहेत, गार्डनचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्याचे पाणी नाही आहे. मी आधी ऐकत होतो एक स्वतःचं धरण आहे जे MIDCने आणि सिडकोने केलेलं, परंतु पाण्याचा खूप मोठा बिकट असा प्रश्न आहे आणि त्याकरता लोकांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी मी आयुक्तांशी आज भेट घेतलेली आहे. सर, तुमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली की त्यांची कामं नगरसेवकांची इथं होत नाहीत, मात्र भाजपच्या लोकांची होतात, पार्सलिटी केली जाते. नाही, भाजप वगैरे असा काही विषय नाही आहे. आम्ही महायुतीतले आहोत. काही ठराविक लोकांचीच कामं होतात, आमची होत नाहीत, अशा पद्धतीने टीका आहे. पक्षावरती वगैरे ही टीका नाही आहे. महायुती मग आम्ही म्हणून एकत्र नाही. मलाही काही उदाहरण आलं की म्हणजे एखाद्या पक्षाच्या मी म्हणणार नाही, पण एखाद्या नगरसेवकाची पोस्ट लाईक केली किंवा डिसलाईक केली म्हणून अख्ख्या सोसायटीचं पाणी कट केलं जातं. म्हणजे मी जगामध्ये हे पहिलं उदाहरण पाहिलं की त्याच पक्षाचा पदाधिकारी, त्याच पक्षाचा नगरसेवक, पक्ष म्हणून हा विषय बाजूला आहे, परंतु पोस्ट डिसलाईक करतो म्हणून अख्ख्या सोसायटीचं पाणी कट केलं जातं आणि त्याला दम दिलं जातं, तू ताबडतोब माफी माग, नाहीतर तुझ्या सोसायटीचं पाणी कट जातं. ते संभाषण व्हायरल आहे फेसबुकवर. अशा पद्धतीने कामकाज नाही व्हायला पाहिजे. आपण लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता एका माणसाची डिसलाईक आणि डिसलाईक सोशल मीडियावरनं पूर्ण सोसायटीचं पाणी तोडणं वगैरे. म्हणून मी आज कमिशनर साहेबांना सांगितलं की या महानगरपालिकेचा खूप चांगला अनुभव आहे मला की अशा पद्धतीने जर अधिकारी कामकाज करत असतील तर शिवसेना आम्ही कधीच गप्प बसणार नाही. की शिवसेना ही प्रतिक्रिया आहे, मग आमच्याकडनं जर प्रतिक्रिया उमटली तर मग तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, हा मी त्यांना आज सांगितलेलं आहे. सर, येत्या 22 तारखेला 12 ते 15 नगरसेवकांचा प्रवेश होणार शिवसेनेमध्ये. शिवसेनेचा निर्धार मिळावा आहे. आता प्रवेश करतायत की नाही करतायत मला काही याची कल्पना नाही अजून, परंतु निर्धार मिळावा आहे शिवसेनेचा. एक या ठिकाणी
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येणार आहेत. सर शेवटचा प्रश्न, गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये वक्तव्य केलं की मी पालकमंत्री असताना दर आठवड्याला ठाण्यात जनता दरबार व्हायचा आणि सध्या ठाण्यातली जनता आहे ती क्रोधित आहे, त्यांची कामं होत नाही आहेत. नाईकसाहेब खूप मोठे नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब खूप काम करत असतात, महाराष्ट्रभर काम करत असतात. आणि रोज आम्ही ठाण्यामध्ये तरी रोज अवेलेबल असतो. दिल्लीला मी नसतो. दिल्लीला असतो तेव्हा फक्त मी ठाण्यात नसतो, परंतु आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी असलेले असतात. पण जेव्हा दिल्लीत नसतो तेव्हा टेंबी नाक्यातले 12 ते 4 ते 5 वाजेपर्यंत त्या टेंबी नाक्यावर बसणारा खासदार आहे. लोकांना भेटत असतो आणि आम्ही दरबारी राजकारण आम्ही कधीच करत नाही. आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत आणि रोज लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने काम करतो. कदाचित आमच्याकडे कधी त्यांना माहीत नसेल, ठाण्यात लोक नसतील की त्यांना नाईक साहेबांना डायरेक्ट गेली असतील, त्याच्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल. कदाचित त्यांना आम्ही माहीत नसू किंवा आमच्याबद्दलची कल्पना नसेल जी लोकं त्यांना गेली ती. नाही तर रोजच आम्ही त्या ठिकाणी बसलेलो असो, ऑफिसमध्ये लोकांचे प्रश्न सोडवत असतो. नाईक साहेबांकडे जी गेलेली लोकं असतील त्यांना कदाचित माहीत नसेल, ठाण्यात नव्याने राहणारी लोकं असतील, त्यामुळे कदाचित नाईक साहेबांचा गैरसमज झाला असेल. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचं दरबारी राजकारण करत नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गांड उतरून आहे आम्ही कामं करतो. त्यामुळे अशा प्रकारचा एक राजकीय टोला आहे तो खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईकांना लावलेला आहे. विनायक पडेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.